तर शेतकरी कामगार पक्ष माजी अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते फायनलच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते आपण द्यावा। मित्रांनो धीरजसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून जाऊ द्या। न्यू यंगस्टर क्रिकेट स्काय 11 वाल की या पट्ट्यानं जी उल्वेनोट प्रीमियर लीग झाली होती नाईटची शेलगरच्या मैदानावरती, तेव्हा त्याने स्वतःला मला वाटतं सिद्ध केलं आणि ते सिद्ध होत असताना तो आता संघाचा फॉर्मर गोलंदाज दमदार गोलंदाज 12व्या संघासोबत देखील त्याने दमदार गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजीच्या जोरावर त्याला फायनलच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक या ठिकाणी त्या खेळाडूला इथे दिलं जात आहे। धन्यवाद रॉकस्टार, धन्यवाद रॉकस्टार। बक्षीस वितरण सोहळा होण्या अगोदर आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी घेत आहोत। खरं तर असं म्हणतात प्रत्येक स्पर्धेमध्ये सूत्रसंचालन, निवेदन आणि त्याचवेळेला समालोचन हे फार महत्त्वाचं असतं आणि या तिन्ही जबाबदारी ज्याने लिलिया पेलल्या आणि नावे म्हटलं की त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध ऋणानुबंध आहे। नावा आणि प्रवीण गायकर हे खरं तर आपण पहिलं समीकरण जुळलंय आणि या स्पर्धेसाठी गेले 7 रात्री ज्यांनी आपल्या समालोचनाच्या माध्यमातून या स्पर्धेला आणखी चार लावले ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा सन्मान केला जाईल। मी अध्यक्ष शैलेशजी पाटील, सरपंच गोट्याबाई आणि सर्वांना विनंती करेन आपल्या उपस्थितीमध्ये हा विशेष सन्मान या ठिकाणी पण खरं तर करायचा आहे रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा। आपण जे योगदान दिलं ते खरं तर उल्लेखनीय आहे। प्रवीणला मी नक्की एक प्रश्न विचारेल, आपण माईक त्यांच्या हातामध्ये द्या। प्रवीण, या स्पर्धेबद्दल 2 शब्द आणि या गावाबद्दल 2 शब्द तुम्ही व्यक्त करावे। प्रवीण, आपण अनेक स्पर्धा करताय। यस रोशन, फक्त एवढंच सांगतो की मला नावेतून एकदा कॉल आला ना तर मी कुठली स्पर्धा घेत नाही, फक्त नावेची स्पर्धा, कारण तिथे नावे, विचुंबे आणि कोपरली इथे जो प्रेम मिळतो आणि सर्वात जास्त प्रेम आम्हाला नावे, विचुंबे आणि कोपरलीकरांना दिले आणि सर्वच देतात। असं नाही की वैयक्तिक, परंतु वेगळीच या ठिकाणी आल्यावर फिलिंग होते आणि म्हणून मी 7 वाजता इथेच थांबतो, कुठे जात नाही, कारण तेवढा मित्रप्रेम, बंधुप्रेम आणि घरच्या सारखे संबंध एक मुलासारखं मला ते जपतात, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। क्या बात आहे प्रवीण, शुभेच्छा। आणि एक गोष्ट मी सांगू शकतो, सांगायचं आहे की हे जे गाणे ऐकता तुम्ही नटराज संघाचं, ते 5 वर्षा अगोदर तेव्हा डे टुर्नामेंट होती आमची आणि रात्री आदल्या म्हणजे फायनल डे दुसऱ्या दिवशी आणि त्याच्या आदल्या रात्री डिस्कशन झालं आणि मला पहिल्यांदा लॉन्च केला जॉन्टी आणि नटराज तुम्ही सर्वांनी प्रथमतः, म्हणजे जॉन्टी, भूषण या लोकांचा म्हणजे जे खेळतात त्यांचा हा मित्र, पण आज तो आमच्या घरातला झाला, एक प्रकारचा आमचा नटराचा सभासद झालाय तो, असा त्याचा आमच्या म्हणजे हे आहे। प्रवीण बद्दल मी बोललो तर खूप म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे। खरं प्रवीण हा आमचा असा एक मानसपुत्र इथं न्हाव्याला लाभलेला आहे। आज माझा आवाज कमी आहे तरी मी ओढून सांगेल, कारण त्यांनी नटराज हा गाणं रचला, तो फक्त 10 मिनिटात रचला आणि त्याबद्दल त्यांनी आम्ही दुसरा गाणी काढणार होतो, पण आम्ही म्हटलं का या गाण्याला तोड नाही, कारण असा गाणी कधी होऊ शकत नाही। आणि प्रवीण सारखा आम्हाला लाभलेला म्हणजे कॉमेडिटर, एक महाराष्ट्रात म्हणजे रॉकस्टार, हा रॉकस्टार आमचा गाजणार एक असा प्रवीण गायकर आहे ना, याच्या पुढे एक म्हणजे कधी पण एखादा पाहुणा आला तर त्याला स्फूर्ती देणारा माणूस आहे। म्हणजे एखादा पाहुणा आला तर त्याच्या मनामध्ये स्फूर्ती निर्माण होते, इतरांच्या होत नाही, पण प्रवीण गायकर आहे ना एखाद्या माणसाला म्हणजे खेळाडूला किंवा समालोचकाला म्हणजे तो किंवा बॉलरला आपली स्फूर्ती निर्माण करते आणि प्रवीण गायकर हा सर्वांच्या याच्यात मिळून मिसळून मानणारा माणूस आहे, दुसरा काही नाही याच्याबद्दल, आणि तो न्हाव्याला कधी विसरणार नाही हे मी सांगतोय।
दुसरा गायक दूरवाणी ज्याची खरोखर कदाचित या टोनचे दुसरे गाणे सुद्धा असतील, पण या गाण्यामध्ये आमचे सर्व म्हणजे सभासद संस्थापक म्हणा किंवा जे खेळाडू आमचे स्वर्गीय चंदन भोईर आहेत, स्वर्गीय निशांत मात्रे आहेत, यांची नावं समाविष्ट करून आणि जे खेळाडू ज्या पद्धतीने खेळतात किंवा ज्यांची जी टोपण नावं आहेत ती सगळे ऍडजस्ट करून ज्या पद्धतीने गाणं बनवलं आहे तो आमच्यासाठी नेहमी प्रेरणादायी, नेहमी आनंददायी असतो. धन्यवाद प्रवीण. आणि यानंतर संपूर्ण सूत्रसंचालन जबाबदारी आपण राष्ट्र प्रवीण गायकरकडे देऊया आणि लगेच बक्षीस वितरण सोहळ्याकडे बोलूया. तर बघा कॉमेंट्री डिपार्टमेंट साठी नवनाथ आणि डीजे यांच्या वतीने नवनाथ शेठ म्हात्रे साहेब, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव तथा जेबी कन्स्ट्रक्शन आणि एनआरजी कंपनीचे सर्व यांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक आणि त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी आम्हाला बाईक देखील देण्यात आली आहे. त्यांचं मनापासून आभार. तर आपण पारितोषिक आता देऊया. बघा जर कोणाला डाऊट असेल स्कोरिंग मध्ये की इथे काय मिस्टेक असेल तर आपण मित्रांनो बिंदास सुदर्शनला विचारू शकता, कारण सुदर्शन म्हटल्यानंतर ऍडव्होकेट गुणवंत सदारत्ने त्यांना आम्ही संबोधतो आणि लाईव्ह तुम्ही देखील चेक करू शकता. तर या ठिकाणी विजेंद्रबाई पाटील गोट्याबाई विद्यमान सरपंच यांच्या वतीनं कमिटी डिपार्टमेंट साठी 1500 रुपये पारितोषिक केले, त्यांचेही मनापासून आभार. तर फायनलचा मॅरेथॉन पारितोषिक दिला पण, परंतु या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर प्रथमतः आमचे निलेश सोंडकर यश स्पोर्टचे सर्व यांच्या वतीनं स्पर्धेतील मोस्ट चौकार, सर्वाधिक चौकाराचा बादशाह म्हणून ज्याला आम्ही संबोधतो, ज्याने जवळजवळ 20 चौकार या स्पर्धेमध्ये ठोकलेत, तत्पूर्वी हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करतो. तर यश स्पोर्ट्स यांच्या वतीनं ब्रँडेड शूज दिले जातील निलेश सोंडकर यांच्या वतीनं. तर रोशन भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते चौकार मोस्ट सर्वाधिक चौकार लागणारा खेळाडू ठरला या मैदानावरती, ज्याने पॉवर पे स्पेशलिस्ट 20 चौकार लिटिल मास्टर ऑफ उल्वेनोड प्रयास करने जिनके बल्ले से निकली चौकों की टोली. या नटराज नावा संघाची लिटिल मास्टर ऑफ उल्वेनोड प्रयास कोहलीसाठी ज्याने 20 चौकार ठोकले या स्पर्धेमध्ये. त्याच्यानंतर सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज यश स्पोर्ट्स निलेश सोंडकर यांच्या वतीने देखील गिफ्ट ते म्हणजे ब्रँडेड शूज या ठिकाणी दिले जातील आणि त्यांना हे पारितोषिक देण्यासाठी आपण आमंत्रित करूया दिनेश मामा बॉडी बिल्डर. त्यांना विनंती करतो दिनेश मामा यावा आणि युनिस पिस्तूल रेचल वेरोनिका चे सर्व युनिसबाई मचाडो आपणास विनंती असेल आपण यावा. तर स्पर्धेतील मोस्ट सिक्सेस 10 सिक्सेस ऑफ दिस टूर्नामेंट, सिक्सर किंग द रायझिंग स्टार ऑफ नवी मुंबई मच्छिंद्र स्मृती वन टीम वन ड्रीम धारावी क्रिकेट संघाचा भावेश नाईक 10 षटकार. भावेश प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर अवॉर्ड.
वेरोनिका HL चे सर्वेसर युनुस भाई आपण यावं जरा व्यासपीठावरती. कमान युनुस भाई. बिल्डर बॉडी बिल्डर युनुस पिस्तूल पेस्ट. त्याच्यानंतर आपण प्रथमतः 6व्या क्रमांकाचं पारितोषिक देऊया. सांघिक पारितोषिक. तर नवनाथ म्हात्रे साहेब JB कन्स्ट्रक्शन यांना सांघिक पारितोषिक देण्या अगोदर आपल्याला त्यांचं मत मांडायचं आहे. म्हणजे नंतर नको, नंतर टाइमपास नको कोणाला. मला 2 शब्द एवढेच बोलायचे आहेत की आज आपल्या जी स्पर्धा झाली तिथं वाळ संघ चॅम्पियन ठरला. म्हणजे हा ऋषी नाईक सारखा खेळाडू म्हणजे जो आमच्या परिचयाचा म्हणजे त्यावेळेस म्हणजे तो नसताना सुद्धा आणि हे सगळे यंग खेळाडू आणि धारावी संघ ज्यांचा दबदबा आहे तसल्या संघाला पराभूत करून सुद्धा ते विजयी ठरले. सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन. आणि धारावी संघ बेटर लक नेक्स्ट टाइम. काय नाही, तुम्ही चांगला खेळ केला, चांगला परफॉर्म केला. तुम्ही म्हणजे बामणडोंगरी सारख्या संघाला तुम्ही 1 साइड हरून आलात, तुमचंही अभिनंदन. गव्हाण संघ कुठंतरी कमी पडला, ठीक आहे, काय नाही, गेम आहे, इट्स पार्ट ऑफ अ गेम. कुठंतरी होतं. स्पेशली मला बोलायचं म्हणजे न्हाव्याच्या क्रिकेटबद्दल बोलायचं होतं. फक्त दोनच मिनटं त्यासाठी की न्हाव्याचा क्रिकेट थोडासा आता कुठेतरी मागं पडलाय. न्हावा संघ सर्वांना माहिती आहे, म्हणजे मला तर वाटतं पूर्ण महाराष्ट्र पण माहिती आहे की नो कॉम्प्रोमाइज. कुठंच कॉम्प्रोमाइज कुठल्याच बाबतीत नाही. आणि आमच्या स्पर्धेत पण आमचं तेच आहे की कुठल्याच बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही. की जसा म्हणजे वाशी संघाला मी बात कर म्हणजे आमचा इंटेन्शन काहीच नव्हता गॅरोला वगैरे आम्हाला सांगायचं सॉरी का तुम्ही लेट येता. म्हणजे आमचे जे नियम आहेत ते नियम आहेत, ते नियम कडकच. आम्ही कुणासाठी कुणी असो कुठलाही संघ असो. आणि मी फक्त नटराज संघाच्या वतीने बोलत, आमच्या इथं स्ट्रेंजर संघ, गावदेवी संघ, गोल्डन संघ आणि यंग इलोन संघ, तर सगळ्यांचे नियम कडकच असतात आणि सर्वांसाठी समान असतात, कुणासाठी चेंज होत नाही. कारण काही वर्ष अगोदर नाईट टुर्नामेंट स्ट्रेंजर संघाने बहुतेक भरली होती. अमोलची बाईक जिलती बघ, हां स्ट्रेंजर संघ ती. आणि ती आमचा फलंदाज अमोल सलोम सगळ्यांना माहीत असेल, तो सुद्धा रेसमध्ये होता. पण काही धावांनी 2-4 धावांनी काहीतरी आकाश तारेकर पुढे होता आणि आम्ही कुठलीही बायसनेस न करता ती बाईक आकाश तारेकरला दिली होती. आणि आकाश तारेकर स्वतः बोलला होता की ही बाईक मी कधी कुणाला देणार नाही, कारण स्वतःचा संघ असताना सुद्धा त्याला बाईक दिली होती. तर हे आमचं म्हणजे वैयक्तिक मला असं वाटतं की आमचं एक हे आहे की कुणालाही बायसनेस न देता एक प्रॉपर या पद्धतीने म्हणजे जे खरं आहे, जे सत्य आहे, जे झालंय त्या पद्धतीनेच आम्ही बक्षीस वगैरे करतो. आणि दुसरी गोष्ट स्पेशली सांगेन, आता जे खेळणारे खेळाडू आहेत जॉन्टी, वैष्णव, मनीष वगैरे जे आता प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत, आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. आम्हाला काहीच कुठं वाटत नाही. तुम्ही हारताय तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जिंकत होता नावा संघ तेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी होतो, आता हारताय तरी आम्ही तुमच्या पाठीशीच आहोत. आणि पुढे जिंकलात हारला तरी आम्ही तुमच्या पाठीशीच राहणार. तुम्ही काही टेन्शन न घेता बिंदास खेळा आणि जो आपला गेम आहे विदाउट कॉम्प्रो तो कंटिन्यू चालू ठेवा. त्याच्यासाठी तुम्हाला आयुष्यभर मान सन्मान मिळत राहणार. एवढंच सांगतो मी. धन्यवाद. क्या बात आहे. बघा सुख दुःखामध्ये नेहमी संघाच्या सोबती राहणार हे सर्व व्यक्तिमत्व. तर प्रथमतः आपण 6व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मान्यवरांना इथे आमंत्रित करूया. तर सुनील म्हात्रे साहेब, छोटा तीर गावकर गंभीर मुनिमजी यांचा इथे आपण यांच्या शुभ हस्ते आपण 6 नंबरची ट्रॉफी आणि त्यांच्या समवेत नियातबाई काजी यावा, अकबर आणि अँथोनी यांच्या शुभ हस्ते आपण द्यावा. की मित्रांनो सुनील म्हात्रे साहेब यांच्याबद्दल सांगायचं झालं आणि रोहन गरत गणेशपुरी गावामध्ये 14 तारखेला होली कप च्या निमित्तानं दमदार स्पर्धा पाहायला मिळेल.
सर्व दमदार आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल गणेशपुरी या गावामध्ये. खरं तर होली कप आपण नेहमीच दमदार पाहतो, त्यासाठी त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. तर त्याच्यानंतर मी विनंती करतो या ठिकाणी आमचे छोटातीर गावकरी यावा. 30,000 रुपये 6व्या क्रमांकाचं पारितोषिक. जरी आमचं क्रीडा मंडळाने नाव सूचित केलं का 6 नंबरचा क्रमांक आम्ही द्यावा, पण आम्ही आमचे अमर, अकबर आणि अँथोनी, अमरला आम्ही सामील करणार. तर चला या ठिकाणी एकदा जो त्याला इच्छापूर्ती वाशी म्हणजेच स्वर्गीय दिबा पाटील साहेब वाशीगाव क्रिकेट संघ ठरला या स्पर्धेतील 6ष्टम क्रमांकाचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या. रोख रक्कम 30,000 आणि या सर्व ट्रॉफी आम्हाला दिल्यात ते दमदार सरपंच विजेंद्र पाटील यांच्या वतीनं. अंकाचं पारितोषिक आपण देऊया. संतोष भोईर साहेब आणि अमाप्त पाटील यावं. हेमंत म्हात्रे साहेब आजचे बर्थडे बॉय 40+ मास्टर कॅप्टन. एकच वादा आमचा हेमंत दादा 22व्या वर्षामध्ये पदार्पण झाले मित्रांनो. आणि वैभव ठाकूर यावं, म्हणजेच तेच 52 त्यातून 5 वाढू आपण. तर या ठिकाणी आपण येऊया. प्रताप यांना विनंती करतो आपण यावं. प्रताप भोईर, हेमंत साहेब आणि वैभव यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. तर 5म क्रमांकाचा मानकरी ठरलाय रुचिर. आपण देखील जॉईन व्हा 24 लाईव्हचे. तर कालभैरव जरीमरी कोपर संघ ठरलाय पेन तालुक्यातील 5म क्रमांकाचा मानकरी. तर कोपर संघाला विनंती करतो यावं, कारण नवीनच अविनाश या गावचा जावई बापू झाला आणि जसे जावई बापू झाले जावई बापूने लगेचच इथे ट्रॉफी. जावई बापू आपण यावं. जावई बापू गेले लवकरच. चला ठीक आहे. जावई बापू लवकरच गेले. नंद साहेब कांगाल ताईने दम दिला असेल. क्या बात आहे. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. एखाद्या संघाला पारितोषिक मिळालं की टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये, जरा त्यांना प्रोत्साहन द्या. अभिनंदन टीम पेन परिसरातून, पेन तालुक्यातून संघ आला. मित्रांनो 2 विशेष सन्मान या ठिकाणी राहिले, ते सन्मान आपण प्रथमतः करूया. मित्रांनो 2 सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. जे राहिले होते त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तर या ठिकाणी आपण 2 सन्मान या ठिकाणी बाकी आहेत. प्रथमतः आपण लाईव्ह पीटीसी लाईव्ह यांचा सन्मान आपण करूया. पीटीसी लाईव्हचा एखादा प्रतिनिधी यावा की पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून मित्रांनो ही तुम्हाला संपूर्ण हे लीजिए गट सरपंच भाई जरा पीछे देख. अरे काय माणूस आहे रे. तर या ठिकाणी आपण यावं. तर मी विनंती करतो 2 सन्मान बाकी आहेत. तर पीटीसी लाईव्ह यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल की 6-7 रात्र की ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण इथे करताना दाखवलं गेलं. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पीटीसी लाईव्ह साठी. केतन दलवी पीटीसी चे सर्व यांचा इथे शुभ सन्मान. या नटराज नावा संघाचे आहे कार्य बहुमोलाचे. मिशन मात्र स्मृतीच्या शिकाचे गेले आयोजन या स्पर्धेचे. संस्थापक हरीश्वर म्हात्रे स्पर्धा आयोजक नटराज नावे. संस्थापक हरीश्वर म्हात्रे स्पर्धा आयोजक नटराज नावे. आहे उलवे नोडची शान नावे. गावाचं नाव केलं महान. श्री त्याच्यानंतर पुढचा सन्मान मित्रांनो की ज्यांनी संपूर्ण 7 रात्रीमध्ये प्रेक्षक कमाल कॅचसाठी पहिल्या रात्रीपासून ते शेवटच्या रात्रीपर्यंत
200 रुपयाचं 500 रुपयाचं पारितोषिक पाहिलं आणि स्पर्धा सुरू होण्या अगोदर ज्याने अथांग मेहनत घेतली मैदानापासून तर संपूर्ण या स्पर्धेचा आढावा ज्यांनी घेतला ते दमदार बॉडी बिल्डर या ठिकाणी संतोष शेठ गजानन भोईर यांचा जाहीर सन्मान मित्रांनो. त्यांची पर्सनॅलिटी पाहिली ना की अजूनही वाटते की दमदार जिम्नॅस्टिक आहेत, एखाद्या तरुणाला लाजवेल अशी त्यांची देहबोली आणि त्यांचा सुपुत्र आर्यन जे नावा क्रिकेट संघाचा नवीन हातोडा आपल्याला पाहायला मिळतोय मधल्या फलीतील यांचा जाहीर सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. अकरण पाटील निखिल पाटील जयवांगा भोईर यंगस्टर बॅट्समन दिनेश भोईर बॉडी बिल्डर बॉडी बिल्डर बॉडी 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 बिल्डर इनुस पिस्तूल पेस्ट बिल्डर क्षेत्ररक्षण करतोय छान नावे संघाचं नाव केलं मान या पनवेलूरची शान. धन्यवाद टीजे, धन्यवाद संतोष भोईर यांचा सन्मान. त्याच्यानंतर एलईडी स्क्रीन आपण पाहतो मित्रांनो, ज्या स्क्रीनवरती आपल्याला संपूर्ण या स्पर्धेचा आढावा दिला जातो ते स्क्रीन वाल्यांचा देखील सन्मान करूया. किरण मोरे यावा. किरण मोरेला पाहिल्यानंतर मला साऊथचे पिक्चर असतं त्यातल्या विलनची आठवण झाली. या सदाशिव अमरापूरकर यांना चषक मान नटराज चषक नावे गावचा या पनवेलूरची शान नावे गावाचं नाव केलं मान या पनवेलूरची शान नावे गावाचं नाव केलं मान. धन्यवाद टीजे. आता आपण देऊया चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. मी विनंती करतो आर्यन भोईर, आर्यन संतोष भोईर, साई, त्याच्यानंतर प्रणील. तर चला एक सन्मान आपण करूया अजून एक की मित्रांनो ज्यांनी संपूर्ण संघांची जबाबदारी आणि संपूर्ण जॉबवर न जाता 7 रात्री ज्यांनी दमदार योगदान दिला ते रोहन जॉन्टी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. जॉन्टी यावं, मेहनत घेतली दमदार यंटराज कला क्रीडा स्पर्धेसाठी. नवनाथ पात्रे साहेब यांच्या वतीने आपला सन्मान. रोहन यावं, रोहन आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. भरपूर मेहनत घेतली रोहन यांचा जाहीर सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. या नटराज नावा संघाची आहे कार्य बहुमोलाची. तर रोहन गरत यांचा इथे सन्मान. सचिन समीर काय इशारा करतात? यस यस, लास्टला धमाका. सर या ठिकाणी खऱ्या अर्थाने समीर नाईकला डान्स शिकवला तर रोहन गरत तुमचा मनापासून आभार. त्याच्यानंतर आर्यन, साई आणि प्रणीत आपण यावं. तर संजय भाई आपण यावं. संजय पाटील साहेब आपण यावं की आपल्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जल है तो कल है पाण्याची व्यवस्था थोडीशी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण सन्मान प्रत्येकाचा होणं गरजेचं असतं कारण ज्या ज्या दानशूर दात्यांनी मदत केली त्यांचा सन्मान. त्यांचा स्टॉल असल्यामुळे त्यांना इथे येऊ शकले नाही पण त्यांचा सन्मान एकदा जोरदार आला मित्रांनो. संजय साहेबांचा आपण या ठिकाणी करूया. खाडीगावचे जरी असले तर नटराजचे मेंबर आहेत त्यांचा हा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. या नटराज नावा संघाची आहे कार्य बहुमोलाची निशा ठाकरे स्मृतीचे शिकाची गेले आयोजन या स्पर्धेचे. संस्थापक हरीश्वर म्हात्रे स्पर्धा आयोजक नटराज नावे संस्थापक हरीश्वर म्हात्रे स्पर्धा. धन्यवाद टीजे. तर यावं आर्यन, प्रणीत आणि साई आपल्या तिघांच्या हस्ते चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक आपण या ठिकाणी द्यावा. तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय मिर्झा 11 VRCC गणेशपुरी क्रिकेट संघ. त्यांच्या सर्व खेळाडूंना सहकार्याने त्यांच्या पॅकरना विनंती करतो की आपण यावं हे ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय तर रोहन यांनी की जॉन्टी खरं त्यांनी पुरस्कृत केलेला दरवर्षीप्रमाणे या मैदानावरती या संघाला पुरस्कृत करत असतात. तर मिर्झा 11 VRCC गणेशपुरी ठरलाय स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. नटराज चषक नावे गावचा या पनवेलूरची शान नावे गावाचं नाव केलं मान या पनवेलूरची शान नावे गावाचं नाव केलं मान. तर या स्पर्धेतील ठरलाय
चतुर्थ क्रमांकाचा मानकरी तो म्हणजेच निर्जा 11 VRCC गणेशपुरी क्रिकेट संघ ठरला या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. रोहन जॉन्टीकडे त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही या मैदानावरती पाहताय. अभिनंदन. या ठिकाणी आम्ही प्रथमेश आपल्याशी संवाद साधतोय. प्रथमेश यावा. रिअली व्हेरी वेल परफॉर्मन्स. काय सांगशील आज या स्पर्धेमध्ये आपल्याला खऱ्या या ठिकाणी ही ट्रॉफी मिळाली आहे आणि काय श्रेय देशील या विनिंग साठी? पूर्ण श्रेय रोहन आणि माझ्या नावाच्या सर्व मित्रांना जाईल. कारण आम्ही फॉर्म मध्ये असो किंवा नसो नावागावात आमची कधी एंट्री असते आणि डोळे मिटकून असते. आम्हाला सुद्धा माहित नसतं की आमची एंट्री आहे आणि खूप सपोर्ट असतो. बोलायचं झालं तर दुसरं घर आहे आपलं आणि तुम्हाला तर माहिती आहे तुम्हाला जसं जपतात तसं आम्हाला जपतात. आम्ही गावात आलो की कोण म्हणजे आपण ओळखत नसलो तरी ओळखतात दादाई आहे दादाई आहे. त्यामुळे नावागाव म्हणजे आमचं आणि नावागावाचं गणित खूप जुळलेलं आहे आणि वाल संघाचं अभिनंदन करीन. खतरनाक परफॉर्मन्स केला आणि त्यांची बॉलिंग होती आजची ती ओपन टीम पेक्षा डेंजर होती. त्यामुळे त्यांना बोलेन की तुम्ही अजून चांगल्या गटात खेळणार आणि खूप खूप अभिनंदन. क्या बात आहे. अभिनंदन प्रथमेश. या ठिकाणी निर्जा 11 VRCC गणेशपुरी ठरला या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. त्याच्यानंतर तृतीय क्रमांकाची ट्रॉफी वितरण करण्यासाठी आम्ही आमंत्रित करूया. मुनीमना काहीतरी बोलायचं आहे. आर्यन आमचा नटराज क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. पण तो युवा असून आम्ही सिनियर असून पण त्या युवा खेळाडूंनी आम्हाला साथ दिली. तर याच्या पुढे त्यांनी असाच परफॉर्म दाखवून आमच्या टीमला पुढे न्यावी ही आमची इच्छा आहे. दुसरा काही नाही. आम्ही फक्त सांगतो का आम्ही आता जुने खेळाडू म्हणजे तरी हे केलं तरी पण तुम्ही युवा खेळाडूंनी त्यांना साथ देऊन आर्यनला पुढे न्या. त्याच्यासाठी वैष्णव जॉन्टी गौतम यांनी साथ देऊन त्याला पुढे न्यावे ही माझी इच्छा आहे. क्या बात आहे. त्याच्यानंतर आपण तृतीय क्रमांकाचा पातळी देण्यासाठी व्यासपीठावरती आमंत्रित करूया. भूषण भोईर आपण यावं लगेचच. भूषण भोईर. भूषण यावं. भूषण यावं आपण लगेचच ही ट्रॉफी देण्यासाठी. आणि अमाप्त पाटील आपणास विनंती करतो यावं. रुचिर 24 लाईव्ह इव्हेंट आणि नावेगावचे सुपुत्र सचिन दादा आपण देखील यावं. भूषण यावं लगेच ट्रॉफी देण्यासाठी प्लीज लवकर या. सचिन पाटील साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं. तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आई गावदेवी क्रिकेट संघ गव्हाण यावं या स्पर्धेतील ठरलाय. तृतीय क्रमांकाचा मानकरी आई गावदेवी क्रिकेट संघ गव्हाण. चंदन भोईर सुंदी चषक मान नटराज चषक नावे गावचा या पगड्यांची शान नावे गावाचं नाव केलं मान. या पगड्यांची शान नावे गावाचं नाव केलं मान. कॅप्टन आपण थांबा जरा. आई गावदेवी गव्हाण क्रिकेट संघाचे कॅप्टन अभिनंदन. कसं वाटतंय एवढी मोठी अचिव्हमेंट आज या स्पर्धेमध्ये आपल्याला मिळाली काय सांगाल थोडक्यात? खरोखर खूप अचिव्हमेंट मोठी आहे. कारण या सीझनला तू बघितलंस तर जवळजवळ 20 टुर्नामेंट आम्ही खेळलो. एकही बक्षीस आम्हाला लागलं नाही आणि या नावाच्या ग्राउंडवर खरोखर एक लकी ग्राउंड आहे. कारण आमचं टीमचं नाव बघितलंच आई गावदेवी. नक्कीच आम्हाला गावदेवी पावली आणि ही ट्रॉफी आम्हाला लागली. क्या बात आहे. अभिनंदन. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आई गावदेवी क्रिकेट संघ गव्हाण. त्याच्यानंतर रनर अप या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी नावे ग्रामपंचायतीचे रुबाबदार आणि दमदार सरपंच तर जयंत पाटील साहेब, सचिन पाटील साहेब, विद्यमान सरपंच विजेंद्रभाई पाटील. तर जयंत पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण द्यावी.
आणि सचिन पाटील साहेब यांना विनंती करतो आपण यावं सचिन पाटील साहेब. तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये मच्छिंद्र स्मृती धारावी क्रिकेट संघ रनरअप. नवी मुंबईतील ताकदवर संघ ठरलाय. या स्पर्धेतील सचिन नाईकच्या नेतृत्वाखाली हा संघ नेहमीच भरीव कामगिरी करत असतो आणि तो संघ ठरलाय मच्छिंद्र स्मृती धारावी क्रिकेट संघ या स्पर्धेतील रनरअप. या नटराज नावा संघाची आहे कार्य बहुमोलाची मिशन मात्र ही स्मृतीचे शिखाची केले आयोजन या स्पर्धेचे. संस्थापक हरीश्वर म्हात्रे स्पर्धा आयोजक नटराज नावे. संस्थापक हरीश्वर म्हात्रे स्पर्धा आयोजक नटराज नावे. आहे उल्वे नोडची शान नावे गावात नाव केलं महान. या पनवेल उरणची शान नावे गावात नाव केलं महान. अभिनंदन मच्छिंद्र स्मृती धारावे. हा संघ ठरला या स्पर्धेतील रनरअप. अभिनंदन सचिन अँड ऑल टीम. आज करताना धारावी क्रिकेट संघामधून आपण मित्रांनो आज ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये विकी सारखा खेळाडू पाहायला मिळाला. फाल्कन रायझर्स हैदराबाद. सचिन रिअली परफॉर्मन्स टॉप. हार जीत होत असते. चायरा 11 न्यू यंगस्टर वाल क्रिकेट संघाने भरीव कामगिरी केली. थोडक्यात आपण भरपूर स्पर्धेमध्ये A लॉट्स मधून पुढे जाता चॅम्पियन होता, परंतु आज खालच्या गटातून हा संघ स्कायरा 11 पुढे आला. परफॉर्मन्स टॉप दिला. काय सांगशील? ॲक्च्युली त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजी पण चांगली केली. त्यांचं मी अभिनंदन करतो स्कायरा 11 वाल संघाचे. कशी वाटली नटराजची स्पर्धा? 5 वर्षातून प्रत्येक संघाला मान मिळतो. आज 3 बाईक. पुढच्या वर्षी धमाका पाहायला मिळेल 5 वर्षानंतर. आयोजन तर खूप भन्नाट होतं, कारण की एवढे सर्वजण सपोर्टर स्टाफ आणि सर्व मेंबर तुमचं खूप खूप आभार. फुल एन्जॉय केलं तुम्ही. क्या बात आहे. धन्यवाद सचिन. बेस्ट ऑफ लक. आम्हाला जे नटराज संघाला क्रीडा मंडळाला जे मैदानामध्ये सुशोभीकरण केले ते जयंत पाटीलने महत्त्वाचे सहकार्य केलं, कारण त्यांनी खूप मेहनत घेतली. आमच्या नटराज क्रीडा मंडळाच्या सहकार्यानं त्यांनी सहकार्य केलं, ते आम्ही कधी पण विसरू शकत नाही. आणि आमचा जो म्हणजे जो दर 5 वर्षांनी येतं टर्न येतो, तर ते 5 वर्षासाठी म्हणजे जे आता एक टुर्नामेंट असते त्याच्यासाठी डोनेशन जमवणं आणि जो आर्थिक सहकार्य करायचं त्याच्यात सिंहाचा वाटा ज्यांनी उचलला ते आमचे विद्यमान सरपंच विजेंद्रभाई पाटील. त्यांच्या आमच्या नटराज संघाच्या आणि माझ्यातर्फे मनापासून आभार मानतो मी. मात्रे साहेबांना काहीतरी बोलायचं तुम्हीच वापरले अगोदर. तर चला आता इथे आपण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देऊया. सरपंच साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देऊन या संघाला इथे सन्मानित करण्यात यावं. रोख रक्कम 1,50,000 रुपये आणि ही भव्य दिव्य क्रिस्टल ट्रॉफी ज्या सर्वच्या सर्व ट्रॉफी आम्हाला इथे देण्यात आल्यात ते विद्यमान सरपंच विजेंद्रभाई पाटील. नातकेला पण वाया नाही गेला. होऊ द्या खर्च. आमचा गोट्याबाई सरपंच आणि या स्पर्धेतील नटराज कला क्रीडा मंडळ 2025 या टर्न मधला प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय स्कायरा 11 न्यू यॉर्क क्रिकेट क्लब वाल क्रिकेट संघ. अभिनंदन. तर विद्यमान सरपंच विजेंद्रभाई पाटील यांच्या वतीने ही ट्रॉफी सर्व आम्हाला देण्यात आल्या, त्यांचं मनापासून आभार. आता महत्वाचं पाहतो श्रीकृत्य 3 बाईक आपण पाहतो.
त्या 3 बाईक आणि बेस्ट फिल्डर हे अवॉर्ड आता आपण पर्सनली देणार आहोत. तर प्रथमतः उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जे महत्वाचे पारितोषिक आपण ही पाहतो चारीले ते चारी पारितोषिक देण्यासाठी आपण इथे आमंत्रित करूया. प्रथमतः बेस्ट फिल्डर माफ करा तुमचे मी जरा 2 शब्द घेतोय. हॅलो, आमचे विजेंद्र पाटील सरपंच ग्रामपंचायत नावे या स्पर्धेत सिंहाचा वाटा उचलला त्यांनी. तसेच देणगी मिळवण्यास महत्त्वाचे सहकार्य केले. आणि स्पर्धेत 1 ते 6 व उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज षटकारांचा बादशाह चौकारांचा बादशाह चषक तसेच या स्पर्धेत अथक त्यांनी मेहनत घेतली. याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. तर चला या स्पर्धेतील उत्कृष्ट फिल्डर ज्याने 4 मॅच मध्ये 4 इनिंग मध्ये 5 कॅचेस पकडल्या तो आई गावदेवी गबांग क्रिकेट संघाचा मंगेश कोहली. मंगेश यावा एकदा जोरदार मित्रांनो. रोहन गरत सुजित भाई पाटील आस्था एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा की ज्यांनी 6 षटकारासाठी 25,000 रुपयाचं पारितोषिक लावलं. 6 चौकारासाठी 20,000 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी 15,000 रुपयाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लावलं गेलं. त्या अर्थातच आस्था एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा भाई सुजित पाटील यांच्या वतीनं खारकोपर यांच्या वतीनं ही स्पोर्ट्स सायकल आपण देऊया. मंगेश एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया मंगेशचा. आणि त्याच्यानंतर यश स्पोर्ट्स निलेश सोनकर यांच्या वतीनं ब्रँडेड टी शर्ट. नावा संघाची आहे कार्य बहुमोलाची निजन मात्र स्मृतीच्या शिखाची केले आयोजन या स्पर्धेचे. संस्थापक हरीश्वर म्हात्रे स्पर्धा आयोजक नटराज नावे. संस्थापक हरीश्वर म्हात्रे स्पर्धा आयोजक नटराज नावे. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज स्वप्नातली बाईक मित्रांनो. अशा कमी स्पर्धा असतात की तिथे गोलंदाजाला बाईक मिळतात. अशा कमी स्पर्धा मला तर वाटतं या सीझन मध्ये रोशनला पहिली अशी स्पर्धा असेल की त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज बनून बाईक त्या खेळाडूला देऊन सन्मानित करण्यात येईल. आणि बाईक वितरण करण्यासाठी आमचे नटराज कला क्रीडा मंडळाचे वजनदार खजिनदार ज्याने प्रत्येक रात्रीमध्ये उत्कृष्ट अयुवा प्रेक्षक कमाल कॅचसाठी पारितोषिक लावली ते संतोष गजानन भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभाचे ही बाईक द्यावी. तर स्पर्धेतील बेस्ट बॉलर एनी गेस बघा. खऱ्या अर्थानं भावेश नाईक, सुजल गरत, सचिन नाईक, प्रथमेश कोहली अशी बरीच नावं या भावेश नाईक या रेसमध्ये पाहायला आम्हाला मिळाली. रोहन कोहली की मित्रांनो आपण नेहमीच पाहतो की नावा क्रिकेट संघ म्हटल्यानंतर की प्रथमतः जी के ट्रॉफी 3,33,000ची पाहिली ती विदाउट कॉम्प्रो या नावा गावाने जिंकली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. आणि तोच इतिहास 2 वेळा कायम राखलाय तो आपण नावा क्रिकेट संघाचा मनापासून आभार व्यक्त करूया. आणि भूषणबाईने केलेली तडाखेबंद फलंदाजी आणि आम्ही तेव्हा लहान होतो आणि नक्कीच त्यांनी देखील आम्हाला प्रोत्साहित केलं. तर भूषणबाई यावं आपल्या शुभाचे देखील आपण पाहतो देणार. तत्पूर्वी या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्याने 4 मॅच मध्ये 30 धावा देत असताना 9 गड्यांना तंबूचा आसरा दाखवला आणि 1 विकेट हॅट्रिक संपादन केली सुजल गरत. या पनवेल उरणची शान नावे गावाचं नाव केलं महान. या पनवेल उरणची शान नावे गावाचं नाव केलं महान. धन्यवाद डीजे सावका. सुजल प्रथमतः रिअली व्हेरी वेल, खूप खूप तुला शुभेच्छा, कॉंग्रॅच्युलेशन्स. सचिन 1 मिनिट जरा आयुष्यातली किती बाईक आहे सुजल?
पहिलीच आहे. खरं तर मी कॅप्टन घनश्यामला इन्व्हाइट करतो. घनश्याम जरा या आपण. घनश्याम हरिभक्त पारण या आम्हाला एक बुवा लाभलाय. प्रथमतः कॅप्टनची आम्ही बाईट घेतो. मगाशी तुम्ही करताना चांगली प्रतिक्रिया दाखवलीत की या सिरीजचे कॅल्क्युलेशन, परंतु ॲज अ गोलंदाज म्हणून एका गोलंदाजाला ही बाईक मिळाली त्याबद्दल काय सांगशील? हे कुठल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत नाही. दुसऱ्यांदा यो आयोजन असेल. उसारलीला मी आता टुर्नामेंट खेळलो श्रद्धांजली चषक, तिथे गोलंदाजाला पण बाईक होती. आणि नाव्यामध्ये आता मी बघतोय की दुसरी टुर्नामेंट असेल की गोलंदाजाला बाईक असेल. आणि खास करून सुजलला अभिनंदन. कारण का मला आता रडू यायला लागला, कारण का सुजल आमच्या टीमचा म्हणजे आमची टीम एवढी चांगली आहे ना. सुजल कुठली मॅच होती आता 6 बॉल 3ची मॅच आम्ही उसळण्याला नाही पेटारीला 6 बॉल 3 धावा पाहिजे त्या सुजलनी ती मॅच जिंकवली. आणि तेव्हापासून आमच्या टीमचा सुजलवर विश्वास आहे. तेव्हापासून आमचा फुल कॉन्फिडन्स आहे. आणि बस धन्यवाद सुजल आणि थँक्यू. ओके आपल्या संघाचे पुरस्कार ते आकाश शेट्स कायरा जेव्हा नाव लागला तो भन्नाट फॉर्म मध्ये चाललाय, काय सांगशील? अक्कादादांच्या बद्दल बोलायचं तर कमीच आहे. अक्कादादा आमचे ऑनर नाही आहेत, ते एक प्रकारे आमचे फॅमिली मेंबर आहेत. आणि अक्कादादा धन्यवाद. आमच्या कुठल्याही मॅच असू दे कुठे पण येतात. आणि ठाण्यावरून कायची गोष्ट नाही, ठाण्यातून भरपूर लांब आहे. आणि धन्यवाद अक्कादादा आमची एंट्री टाकते म्हणून. अभिनंदन. सुजल किती खुश आहेस आज बाईक मिळाली, पहिला अचिव्हमेंट? मी खूपच खुश आहे, कारण की माझी पहिली बाईक आहे. आणि पहिली बाईक म्हणजे पहिलाच बॉलर आहे. एवढ्या टुर्नामेंट केलो पण पहिलाच बॉलर, आम्हाला खूप आनंद होते. नटराज कला क्रीडा मंडळाचं हे तुम्ही आयोजन 3 बाईकचं पाहिलं, पुढच्या वर्षी धमाका पाहायला मिळेल. कशी वाटली स्पर्धा? स्पर्धा तर 1 नंबर होती. मी पहिल्यांदाच बघितले 3 बाईक फलंदाज गोलंदाज आणि सिरीजला, तर मला खूप वाटलं मस्त बात. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या ठिकाणी होऊन जाऊ द्या सुजलसाठी. या स्पर्धेतील नटराज कला क्रीडा मंडळ स्पर्धेतील ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज बायकरमॅन. चंदन भोईर स्मृती चषक हा नटराज चषक नावे गावचा. या पनवेल उरणची शान नावे गावाचं नाव केलं महान. या पनवेल उरणची शान नावे गावाचं नाव केलं महान. धन्यवाद टीजे. त्याच्यानंतर आपण उत्कृष्ट फलंदाजची ही बाईक देखील देऊया. उत्कृष्ट फलंदाजची बाईक देण्यासाठी आम्ही विनंती करतो. तर या नटराज कला क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तथा या ठिकाणी आपण पाहू शकाल विद्यमान उपसरपंच नावे ग्रामपंचायत 7 दिवस रात्रभर 6 वाजेपर्यंत जागतात. सकाळी 10 वाजता बरोबर पंचायतमध्ये त्यांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते. असा पाटलांचा रुबाबदार उपसरपंच ज्यांनी 7 रात्रीमध्ये धमाल केली. फक्त 26 फेब्रुवारीला त्यांना उपवास होता महाशिवरात्रीचा. 12 वाजता त्यांचा उपवास सुटला. उपवास सोडण्यासाठी थेट घरी गेले, ते परत आले नाही. असे दमदार उपसरपंच शैलेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाजाची ही बाईक आपण देऊया. आणि बाईक आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली ते शेलगर गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय सचिन शेठ यांच्या वतीने ही देण्यात आली आहे. तर बेस्ट बैट्समैन नो डाउट दैट 4 मैच में 33 बॉल का सामना किया और 86 रनों की धुआंधार पारी खेली. वो है उल्वे नोल का लिटिल मास्टर स्काई 11 न्यू हैम्पशायर वाल टीम का प्रयास कोविद. जनतेचा रखवाला शैलेश दादा सबकी जान. गाव शहर में बोलवाला दादाच ठरलाय तो वनम्यान. किंग नाही तो किंग मेकर शैलेश दादा लय दमदार. किंग नाही तो किंग मेकर शैलेश पाटील लय दमदार. किंग नाही तो किंग मेकर शैलेश दादा लय दमदार. किंग नाही तो किंग मेकर शैलेश पाटील लय दमदार. धन्यवाद टीजे. प्रयास प्रथमतः अभिनंदन. रिअली गुड परफॉर्मन्स. चांगली खऱ्या अर्थानं बॅटिंग पाहायला मिळाली. आणि पॅकर कुठल्या कल्याणचे आहेत का? शिरडोन. म्हणजे मला पॅकर बद्दल म्हणजे मगाशी ऐकलं की शिरडोन कल्याण डोंबिवली टीम वायल्डची आणि पॅकर शिरडोन कल्याण डोंबिवलीचं. म्हणजे धारावीसारखी टीम मोठी टीम आहे, त्याला पॅकर भरपूर असतील, पण छोट्या टीमला पॅक करणं आणि छोट्या टीमला सपोर्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी भाई तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो. अभिनंदन प्रयास. कितवी बाईक मित्रा तुझी?
पहिलीच. याच्या अगोदर कधी इथपर्यंत पोहोचला होता? हो, खूप वेळा, आणखी म्हणजे 11 वेळा बाईक गेली आणि पहिल्यांदा भेटली आणि मला खूप आनंद होता. वय किती रे तुझे? 17. बघा मित्रांनो, 17 वर्षाचा फक्त आणि 17 वर्षाचा हा खेळाडू तुम्ही पाहताय. एकदा जोरदार टाळ्या लिटल मास्टर प्रयास अभिनंदन. प्रथमतः घरचे देखील भरपूर खुश असतील. नटराज कला क्रीडा मंडळ मगाशी सुजलने देखील सांगितलं की प्रथमाची स्पर्धा आहे की एखाद्या गोलंदाजाला एखाद्या फलंदाजाला सिरीजला ही बाईक दिल्यानंतर तो खूप खुश होईल. गावचा देखील प्राऊड ऑफ फील होईल. काय सांगशील नटराज कला क्रीडा मंडळ यांच्या वतीनं, संपूर्ण आयोजक आमचे रुबाबदार त्यांच्याबद्दल? स्पर्धा भारी आहे, आणखी ट्रॉफी आणि सगळं 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 भारी होता. आयोजक पण मस्त होता आणि सगळं मस्त होतं आणि नाव्याचा आमचं खूप सपोर्ट असतं. माझा पार्थ आमचा खूप सपोर्टर आहे, माझा चांगला मित्र आहे आणि थँक्यू. बेस्ट ऑफ लक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रयास कोहली ठरलेत या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. बाईक देऊन त्यांचा इथे गौरव या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतो. त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज जी आम्हाला बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी यश स्पोर्ट्स यांच्या वतीनं, निलेश सोनकर यांच्या वतीनं ब्रँडेड टी शर्ट्स, त्याच्यानंतर प्लेअर एडिशनची ही बॅट तुम्हाला पाहायला मिळेल. अरे आदित्य बाबा, ज्याला मिळाले त्याला बसव पुढे. तर या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द सिरीज आणि ही मालिकावीरची होंडा शाईन, अगदी महागडी बाईक आणि मायलेज देणारी ही बाईक आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली. ते एनआरसी कंपनीचे सर्वे सर्वा, जीवी मात्रे कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा तथा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव नवनाथ मात्रे साहेब आणि त्यांच्या समवेत माजी उपसरपंच राजेश मात्रे साहेब यांनी आम्हाला ही बाईक पुरस्कृत करून दिली गेली. मी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आणि ही बाईक आपल्या शुभ हस्ते आपण द्यावी. तर या ठिकाणी आपण देऊया या स्पर्धेतील मॅन ऑफ द प्लेअर ऑफ द सिरीज. बघा, विथ स्टार्टर होंडा शाईन मायलेज देणारी ही बाईक. तर या स्पर्धेतील ठरलाय उत्कृष्ट प्लेअर ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, ज्याने 3 मॅच मध्ये 28 बॉल 95 धावा आणि गोलंदाजी करत असताना 6 विकेट त्याने घेतले. तो ठरलाय द रायझिंग स्टार ऑफ नवी मुंबई, मच्छिंद्र स्फूर्ती, वन ड्रीम धारावी संघाचा या ठिकाणी भावेश नाईक. या नटराज नावा संघाची आहे कार्य बहुमोलाचे, निशान मात्रे स्मृती चषकाचे केले आयोजन या स्पर्धेचे. संस्थापक हरीश्वर म्हात्रे, स्पर्धा आयोजक नटराज नावे. संस्थापक हरीश्वर म्हात्रे, स्पर्धा आयोजक नटराज नावे. तर वाय स्पोर्ट्स यांच्या वतीनं प्लेअर एडिशनची बॅट गोट्याबाई विद्यमान सरपंचाच्या शुभ हस्ते, त्यानंतर ब्रँडेड टी शर्ट देऊन इथे सन्मान केला जाईल. तर अभिनंदन या ठिकाणी धारावी संघाचा ठरलाय भावेश या स्पर्धेतील मालिकावीर, जे होंडा शाईन मायलेज देणारी बाईक त्याला आपण या ठिकाणी देऊन करण्यात. भावेश अभिनंदन. प्रथमतः काय सांगशील, एवढं बिग अचिव्हमेंट या ठिकाणी पाहायला मिळालं? थँक्यू. सर्वांचा पहिले मनापासून आभार करेन आणि खूप चांगलं वाटतंय जेव्हा आपल्याला इंडिव्हिज्युअल प्राइज भेटतो आणि बस. थँक्यू. कितवी बाईक भावेश तुझी? सेकंड. क्या बात आहे. कसं वाटतं जेव्हा यंगस्टर खेळाडू एवढा टॉप ऑफ दी परफॉर्मन्स देतो? सिनियर्स बद्दल काय संदेश देशील? नक्कीच मी यंगस्टरला सर्व यंगस्टरला एकच सांगेन की सिनियरचा पहिल्यांदा आदर करा, त्यांचे रिस्पेक्ट द्या, ते तुम्हाला नक्कीच चांगले घडवतात. आणि आमचे सर्व जे यंग प्लेयर आहेत ते नक्कीच जे आपले सिनियर प्लेयर आहेत त्यांचे आदर करतात, सन्मान करतात. त्यामुळे आमची टीम कदाचित वरती आहे. यंग वालकरांचा पण चांगला परफॉर्मन्स झाला, यंग पूर्ण होती टीम आणि चांगले खेळले. लास्ट क्वेश्चन, स्पर्धा नटराज 11ची कशी वाटली आणि आयोजकांबद्दल काय सांगशील, स्पेशलिस्ट? मी माझ्या पूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एवढं खेळलोय, असे आयोजक मी कधीच कुठं बघितले नाही. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या ठिकाणी. नटराज कला क्रीडा मंडळ यांनी पाहिलेलं हे स्वप्न आज सत्यामध्ये उतरलं की नवनाथ मात्रे साहेब, आपण यंदा 3 बाईकची स्पर्धा पाहिली आणि पुढच्या 5 वर्षानंतर नटराजला एक मान मिळणार पुन्हा एकदा आणि याच्यापेक्षा डबल धमाका पुढच्या 5 वर्षानंतर तुम्हाला पाहायला मिळेल नटराज कला क्रीडा मंडळ यांच्या वतीनं. आणि ही स्पर्धा कुठलाही गालबोट न लागता
यशस्वीरित्या पार झाली. सर्वांचं मनापासून आभार. जर चुकून कोणाचं नाव राहिले असेल त्यांचं शाब्दिक सुमनाने नटराज कला क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की जाताना सुखरूप घरी जा. घरी आपले कोणीतरी वाट पाहत. ते सर्वांना आता आपण देऊया शुभेच्छा आणि आजची रात्र इथे समाप्त होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की, आई गावदेवी माते की. या नटराज नावा संघाची आहे कार्य बहुमोल